नमस्कार मित्रांनो, आज मी आणि पाटीलवाडीतली सगळी युवा मंडळी आज चाललोय फिरण्यासाठी, ते सुद्धा कर्जत मध्ये असलेल्या फार्म हाऊस मध्ये. मी झालोय रेडी आणि इथे आपल्या बॅग सुद्धा रेडी आहेत आणि इथे बघा पल्लवी रेडी होते. पाटीलवाडी मध्ये बाकीची मंडळी आपल्याला भेटणार आहे. चला बघूया कोण कोण जमा झालंय. पाटीलवाडी मध्ये दादू रेडी झालाय, शुभमदा रेडी झालाय. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. चला याचा दिवस आपण तिकडे गेल्यावरती अजून स्पेशल करूया. आणि आपल्यासोबत जॉईन झालाय करण चिकडे. हाय, कसं वाटतं आम्ही चाललोय आज पहिल्यांदा? छान वाटतंय, जावा एन्जॉय करा. आजी भाऊक झाल्या तिथे. का आजी भाऊक का झाला तुम्ही? हो, बाकी सगळेजण बाईकने येतात. मी आणि भूमिका ऑटोने चाललोय. इथून डायरेक्ट आता आपण सगळ्यांना कांजूरमार्ग स्टेशनला भेटणार आहोत. भांडूपवरून 9:23 कर्जत गाडी होती. आम्ही कांजूरमार्गवरून गाडी पकडली आणि भांडूपला पोहोचताच कर्जत गाडी आमच्या डोळ्यासमोरून निघून गेली. म्हणून आम्ही आता अंबरनाथ गाडीत बसलोय. आपल्याला बदलापूरला जायचं आहे, तिथून आपल्याला डायरेक्ट कर्जत साठीची गाडी आहे. सध्या सकाळचे 11 वाजता आहेत. आपल्याला 11:05 अंबरनाथ ओढून डायरेक्ट कर्जत साठीची गाडी आहे. पाहून तसंच आपण कर्जत स्टेशनला असणार आहोत. चला फायनली आम्ही उतरलो आहे कर्जत स्टेशन वरती. आता इथून आपल्याला विलाला जायचंय. ट्रॅफिक मधून बाहेर पडत पडत आम्हाला अर्धा तास लागला. इथनं लोकेशन 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यातून जाता जाता आपल्याला बरेच वीट भट्टी पाहायला मिळतात. 5 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही विलामध्ये पोहोचलोय आणि आता आपण आतमध्ये जातोय. मी तुम्हाला आतलं पूर्ण इंटेरियर दाखवतोय, काय काय विलामध्ये. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि बऱ्याच लोकांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. जेवणाची तयारी झाली आहे. इथे बघू शकता तुम्ही, मागे जेवण रेडी आहे. इथे आहेत तांदळाच्या भाकऱ्या, चिकन, इथे आहेत पापड, राईस. मिळालेलं इकडे फार्म हाऊसवर. आता आम्हाला जेवण चालू आहे. आम्हाला चिकन दिले. चिकन 1 नंबर झालेलं आहे, बोनलेस. तांदळाची भाकर पण दिलेली आहे, पापड, कांदा. छान. आम्ही व्हेज खातोय. छान आहे व्हेज, पण पनीर आणि मटर आहे, चांगलं आहे. हाय फ्रेंड्स, मी बड्डेसाठी इकडे आलो आहे आणि ह्या मित्रांसाठी मी एकच बोलतो, थँक्यू ऑल फॉर प्लॅनिंग दिस माय बड्डे ट्रिप फॉर मी. चला आता मी तुम्हाला या संपूर्ण फार्म हाऊसचा टूर देतो. विल्याच्या समोर हा पूर्ण गार्डन एरिया आहे आणि आपला दादू इथे गवताला पाणी देतोय. बाकी सगळे झोपले म्हणून हा टाइमपास चालू आहे माझा. गार्डनच्या समोरच आपल्याला सुंदर असा साम्राज्य विला पाहायला मिळतो आणि त्या विलाच्या बाजूलाच एक मोठंसं स्विमिंग पूल सुद्धा आहे. इकडे स्टार्टिंगला 3 फुटापासून स्टार्ट आहे, तर हे लास्टला 5 फुटापर्यंत आहे. माझ्यासारखा सहज बुडेल याच्यामध्ये. ज्यांना पाहता येतं ते ह्या साईडला येऊ. 2-3 पोरं असे आहेत ज्यांना पाहता येत नाही, त्यांना मी शिकवू शकतो. आपण लवकरच विलाच्या आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पॅकेजमध्ये दिल्या गेल्यात. विलामध्ये एंटर झाल्यावरती सगळ्यात पहिला आपल्याला दिसतं तो हा हॉल. आतमध्ये सध्या सगळे जण झोपलेत, आपण त्यांना डिस्टर्ब नको करूया. आणि ही बॅडमिंटन घेऊन आले आहे. या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो म्हणून तुम्हाला मागे खुर्च्या वगैरे दिसत असतील. आणि या हॉलच्या पाठीमागेच इथे किचन एरिया आहे. आपल्याकडे विलाच्या समोर खूप मोठं पटांगण आहे, तिथे आपण खूप एन्जॉय करू शकतो. रूमच्या उजव्या बाजूलाच आहे इथे वॉशरूम आणि इथे झोपण्यासाठी गाद्या ठेवलेत. भूमी सुद्धा बाहेर आली आहे झोपेतून उठून. आता आपण जातोय थोड्याच वेळा स्विमिंग पूलमध्ये. चला फायनली सगळेजण रेडी झाले स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी. मी पण कपडे घातले, खाली शॉर्ट्स घातले आणि जाऊयात आपण स्विमिंग पूल मध्ये. चला फायनली आम्ही सगळे रेडी झालोय स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी. मागे सगळेजण उभे आहेत. सगळ्यात पहिला कोण उडी मारते? विनय मस्के. बर्थडे बॉय. चलो चला संध्याकाळचे 5 वाजता आलेत आणि आम्ही 4 वाजता स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. आम्ही तुम्हाला 6चा टाइम दिलेला, पण आम्ही 4 वाजताच गेलो. हा बघा आम्ही सध्या रील शूट करतो. जेवढा पण रील आम्हाला पूलमध्ये किंवा ह्या अंगणामध्ये काढता येईल तेवढा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय. पोहून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी चहा नाश्ता करण्यासाठी बसलो. सध्या रात्रीचे 8 वाजता आहेत. आमचं पूर्ण स्विमिंग पूलमध्ये खेळून झालंय आणि आज मी इतकं पोहणं शिकलोय. सचिन दादा सगळ्यांनी मला पोहायला शिकवलंय. एक प्रॉब्लेम आहे, इथे लाईट्स हव्या होत्या पण त्या लाईट जास्त मला दिसत नाहीये. सध्या आम्ही कपडे
घालून रेडी झालोय. आज आपल्याला गोटेदाराचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे. चला आता आपण सुरुवात करतोय गोटेदाराचा बर्थडे सेलिब्रेशन साठी. हा आहे केक. टाळ्या. द्राक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. टाळ्या. फायनली बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे. भीमाच्या संसारी जसं पूर चांदन. आम्ही सध्या थोडंसं पडलोय आणि पडल्यावरती आपल्याला कळतं की किती आम्ही थकलोय. एन्जॉय तर खूप केलं, खूप मजा पण केली. अजून खूप सारे एकदम मेमरेबल मुमेंट पण बनले, पण आता बॉडीने साथ सोडली. गुड मॉर्निंग. सध्या सकाळचे 8 वाजता आहेत. सगळेजण झोपलेत, पण चारी बाजूला इथे डोंगर दिसत आहेत, त्यामध्ये धुके जमा झालेत. ही आहे विलाच्या पाठीमागची जागा, जी की खूप सुंदर वाटत आणि इथे बसण्यासाठी जागा देखील केली गेली. ट्रिप हिप 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 हिप. चलो फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल झाली आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. सध्या आम्ही 6-7 जण आहोत एका गाडीमध्ये. मागच्या गाडीत 6 जण येत आहेत आणि आम्ही इथे आहोत 7 जण. आता गाडीत जेवढे बसलेत त्यांना मी विचारतो की त्यांचा एक्सपिरियन्स काय होता विलाचा. आम्ही आमचा फुल एन्जॉय केलाय. सगळ्या मुलांनी राडा घातलाय. जेवढा जमेल तेवढा आम्ही जो एन्जॉय करता येईल तो केलाय आम्ही. कर्जतमध्ये अजून बरेच विलास आहेत जिथे तुम्ही येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता, पण आम्ही ज्या विलामध्ये थांबलो होतो इथे थोडंसं टाळा, कारण इकडची सर्व्हिस जी होती ती इतकी खास नव्हती. पण बाकीचं ओव्हरऑल जे होतं म्हणजे विलामध्ये राहणं असेल किंवा स्विमिंग पूलची मजा घेणं असेल ते चांगलं होतं, म्हणून मला थोडंसं चांगलं वाटलं. फायनली आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. इथे आपली अर्धी गँग बसले आणि मागे काही लोक आहेत. अंकिता ताईला मी विचारतो तिचा एक्सपिरियन्स काय होता. मला पूल खूप आवडला आणि दुपारचं जेवण पण चांगलं होतं. मस्त. माझा प्लॅन एकदम बर्थडे एकदम सेलिब्रेट मस्त झाला आहे आणि मी आता निघालो आहे ट्रेनमधून. पाण्यामध्ये मला मस्त मजा आली आणि मी तुम्हाला काल बोललोच होतो की असे मित्र ठेवा जे तुमचा बर्थडे सेलिब्रेशन करतील, एन्जॉय वगैरे सगळ्या गोष्टी. या धावपळीच्या दुनियामध्ये तुम्हाला एवढा आराम वगैरे भेटेल. असे 2 दिवस मस्त लहानपणापासून माझ्या हे सोबत आहेत आणि मला खूप बरं वाटलं यांच्यासोबत. जास्त करून पाण्यामध्ये लय मजा आली मला. सौरभ पण पाण्यामध्ये पोहायला शिकला आहे. सो गाइस हमारा जो एक्सपीरियंस होता खूप चांगला होता. ग्रुप में बहुत मज़ा आया गाइस और हमने बहुत मज़ा किया. पानी वगैरह में स्विमिंग पूल में हमको बहुत मज़ा आया. खाना ओके था बट ठीक आहे. कधी नाही ते आम्ही पहिली वेळेस वाडीतले सगळे पोरं पोरी मिळून पिकनिक काढली होती. ती एकदम सक्सेसफुली ट्रिप झाली. सगळी मजा आली एकदम. गाईज बेस्ट मोमेंट स्विमिंग पूलमध्ये होता. आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली आणि मला या शुभम मामाने 3दा पाडलं. एकदा मला टाकलं, वापस बाहेर काढलं, वापस टाकलं, वापस बाहेर आलं. मला वाटलं आता नाही टाकणार, वापस मला फेकलं. मी गोट्या मामाचा जेव्हा फोटो काढत होतो मला माहिती नव्हतं तेव्हा, पण दोघांनी मला उचलून वापस स्विमिंग पूलमध्ये टाकलं. अजून मला खूप शिकायला पण भेटलं तिकडं. मजा पण आली खूप. थँक्यू. सध्या संध्याकाळचे 4 वाजतात आणि खूप जास्त ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचत आलो आहे. आपण आरेच्या रस्त्याने चाललो आहे, म्हणजे डायरेक्ट आम्ही आमच्या मैदानात पोहोचणार. आपली ट्रिप जी आहे सक्सेसफुल झाली आहे. आय होप तुम्हाला पण आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.